आपण बोलूयात. प्रतिशाने तुमच्यापर्यंत आवाज वगैरे सगळ्यात ओके असेल? तुमचं हो सर, नाव, येतो. तुमचा जिल्हा आणि कशा प्रकारे काय वाटतंय बरं तुम्हाला एवढा चांगल्या प्रकारे स्कोर तुम्ही ट्राय केला? कसं वाटतंय बरं तुम्हाला? सर, माझं नाव प्रतीक्षा विष्णू शिंदे. मी येस. सांगलीतून आहे आणि मला टॅट 2025 मध्ये 172 मार्क मिळालेले आहेत. आणि सर, मी पहिल्यांदाच दिली होती एक्झाम आणि टीईटी सीटीए बोथ पेपर्स मी क्वालिफाय आहे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. आणि छान वाटतंय सर. अरे वा, छान छान. तुमचं एज्युकेशन वगैरे कशामध्ये झालं? काही बॅकग्राऊंड वगैरे कसं? आई वडील वगैरे काय करतात? कशा प्रकारे अभ्यास केला तुम्ही? माझे वडील शिक्षक आहेत सर स्वतः. येस आणि येस. 10th नंतर 10th मध्ये मला 92% होते. तरीही मी आर्ट्सला घेतलं 11th ला ऍडमिशन. आणि आर्ट्स मधून म्हणजे माझा गोलच स्पर्धा परीक्षा होता आणि माझे वडील स्वतः शिक्षक असल्यामुळे मला स्वतःला शिक्षक होण्याची इच्छा होतीच. त्या मार्गाने मी 12th नंतर माझं ग्रॅज्युएशन प्लस डीएड एक साथ केलेलं आहे आणि मग एक्झाम दिल्या मी. छान छान छान. आता योगेश सर बोलतील तुमच्यासोबत अजून पुन्हा एकदा. तर सर्वप्रथम तर मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन. जो काही तुम्हाला स्कोर मिळाला, जे काही तुमचं यश मिळालेलं आहे. जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहेत, हे सर्वात महत्वाचं होतं. कारण बघा, जसं आता अभिजितने या ठिकाणी हा मुद्दा खोडला की बऱ्याच शिक्षक मित्रांचा, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा हा समज आहे की जे काही टॉपर्स आहेत हे सगळे बँकिंगचे बॅकग्राऊंडचे आहेत. असं काही नाहीये. सगळेच्या सगळे टॉपर बँकिंग बॅकग्राऊंडचे नाही किंवा सगळेच्या सगळे टॉपर हे टेक्निकल बॅकग्राऊंडचे नाहीये. फक्त त्यांनी त्या प्रकारचं नियोजन केलं, त्यांनी परीक्षा ओळखली की आपल्याला परीक्षा द्यायची कोणती आहे. टेट परीक्षा द्यायची आहे, बुद्धिमत्ता आहे, गणित आहे, इंग्रजी आहे अँड सो ऑन सब्जेक्ट्स आहेत. मला कोणत्या विषयाला कशा प्रकारे टॅकल करायचं हे त्यांचं टार्गेट होतं. याबद्दलच प्रतीक्षा मॅडम मी तुमच्याशी थोडीशी चर्चा करू इच्छितो की तुम्ही अगोदर कोणकोणत्या एक्झाम दिल्या होत्या का? म्हणजे जशी आपली टेटची परीक्षा आहे ज्यामध्ये मॅथ रिजनला थोडंसं जास्त वेटेज आहे, अशा प्रकारे तुम्ही काही एक्झाम अगोदर दिल्या होत्या का? जसं की बँकिंगच्या आल्या किंवा वेगळ्या स्पर्धा परीक्षा, आणि त्याचा या परीक्षेचे काही तुम्हाला बेनिफिट होतोय का? किंवा दिल्या नसेल तर मग तुम्ही कशा प्रकारे या परीक्षेची आखणी केली होती आणि सर्वसाधारणपणे किती वेळ तुम्ही दिलाय? 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, कसं? ऍक्च्युली सर, हा माझा प्रवास खूप मोठा आहे. सध्या मी परीक्षा तसं नाही दिलेली. आपली टॅट कशी ऑनलाईन होती आणि ऑनलाईन एक्झाम माझं लास्ट इयरलाच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे, त्यामुळे आधीमध्ये मी कोणत्या एक्झाम नाही दिलेल्या. ऑनलाईन ओके. एक्झाम कशी असते हे बघण्यासाठी मी अंगणवाडी पर्यवेक्षिकाची जस्ट म्हणजे प्रॅक्टिससाठी दिली होती, कम्प्युटर हँडल करण्यासाठी. आणि बाकी एक्झाम नाही दिल्या कोणत्या. पण फर्स्ट स्टँडर्ड पासून 12th स्टँडर्ड पर्यंत प्रत्येक वर्षी म्हणजे स्कॉलरशिप, एमटीएस, एनटीएस असो, त्यामध्ये माझा सराव झालेला आहे. आणि साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची शाळा आहे स्कॉलरशिपसाठी, तर त्यांनी आमचं भरपूर सराव करून घेतला होता. मला सांगायचं काय आहे की बेसिक सगळं जे माझं क्लिअर झालंय, त्याच्यामुळे आज मी हे करू शकले. आणि सोबतच मी आपले लेक्चर्स केलेले आहेत सर, तुम्ही असो किंवा कृष्णा पाटील सर, किरण पाटील सर. त्याच्यामुळे गणित बुद्धिमत्ता मला एक सपोर्ट मिळाला माझ्या बॅकग्राऊंडला आणि सो मी हे करू शकले सर. ओके. प्रतीक्षा ताई, खूप महाराष्ट्रातील बघा तुमच्या ताई बहिणी तुम्हाला सगळ्या बघतायत, ऐकतात की एक महिला म्हणून तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही मुलींना एक संदेश देणार? तुम्ही हा जो स्कोर एवढा मिळवला त्याच्यामुळे तुम्ही मुलींना काय सांगू शकता? मुलांनाही सांगू शकता तसं तर. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही सगळं एक मॅनेजमेंट केलं? काय संदेश तुम्हाला द्यावा असं वाटतोय? आवाज हा, मला सांगायचं हे की अभ्यासाची पद्धत ही पर्सन टू पर्सन व्हॅरी होतेच. त्या माझी पद्धत मी काय अवलंबली की माझं लास्ट इयरच ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर लगेच ऑगस्ट नोव्हेंबर मध्ये मे बी टीईटी निघाली होती. मग मी त्याचं प्रिपरेशन थोडंसं केलं, म्हणजे माझ्या ओरिजिनल नॉलेजवर मी टीईटी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झाले. त्याच्यानंतर टेटच्या नोटिफिकेशनची वाट बघत होतेच, पण मी अभ्यास स्टॉप केला नव्हता. मी इग्नाइट टीमशी जॉईन झाले होते आणि तिथून मी अभ्यास स्टार्ट केला होता. फक्त मी स्टार्ट करताना सुरुवातीलाच रट्टा मारणे हा प्रकार नाही केलेला. ऍक्च्युली मी पेपर पॅटर्न समजून घेतला आणि टेस्ट सिरीज चालू केली. टेस्ट सिरीज टू सिलेबस असा माझा प्रवास होता. टेस्ट मध्ये अगदी मला सुरुवातीला 60-70 इतके सुद्धा मार्क्स होते सर. त्यावेळी म्हणजे थोडंसं नाराज व्हायला झालं होतं.
पण मी त्या टेस्टमध्ये मी कुठे कमी पडते आणि कोणता टॉपिक मला डिफिकल्ट जातोय त्यानुसार मी अभ्यास करत गेले आणि त्याच टॉपिकवर म्हणजे अभ्यास करत गेले जास्त. आणि मग शेवटच्या दिवसापर्यंत मी जास्तीत जास्त प्रश्न माझ्या हाताखालून कसे जातील हा मी सर ट्राय ठेवला. आणि त्याच्यामुळे मला पेपर देताना असं वाटलंच नाही की मी मेन एक्झाम देते. आणि मी कम्प्युटरवरतीच सराव केला होता, त्यामुळे मला कम्प्युटर हँडल करायला सुद्धा काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आला. आणि एक्झाम विशेष म्हणजे एक 5 ते 7 मिनिट टाइम अजून शिल्लक होता, तेवढ्यात माझी एक्झाम माझं सगळं पेपर कव्हर झाला होता आणि मी परत एकदा रिचेक केला होता सगळा पेपर. आणि तरीही शेवटची 1-2 मिनिटं मी म्हणजे शांत बसले होते, म्हणजे टाइम कव्हर झाला मला पूर्ण सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे, time cover. आता सर म्हणजे म्हणतात आहे की बॅकग्राऊंडच म्हणजे स्पर्धा परीक्षांचा लागतो वगैरे, असं माझं असं सर काहीच नव्हतं. मी जस्ट म्हणजे मनाशी ठरवलं. आणि सर माझं एज आता जस्ट 22 आहे सर. वाव, Yeah. व्हेरी गुड, मी व्हेरी 22 वर्षाची आहे सर. त्यामुळे मी हे केलं. मुलांना काय सांगू इच्छितात इग्नाइट अकॅडमी बद्दल? सर इग्नाइट अकॅडमी मेरे सक्सेस का गवाह है असं म्हणलं तरी चालेल. वा वा वा. कारण जशी मी शिक्षक भरतीमध्ये या प्रवासामध्ये पाऊल ठेवलं तेव्हापासून इग्नाइट अकॅडमी नेहमीच माझ्या सोबत आहे. CTET असू दे, TET असू दे किंवा टॅट असू दे, सर मी आपले लेक्चर्स केलेले आहेत. आणि त्यामुळेच मी मला वाटतं इथपर्यंत पोहोचू शकले. आणि सर इथून पुढे आता जॉईनिंग होईल आमचं, त्यात काही विषय नाही. पण कृष्णा पाटील सरांचं ते हसवत गमती करत गाणी म्हणत शिकवणं, किंवा बोडके सरांचं ते ओ ताई ओ मावशी म्हणणं, किंवा योगेश सर तुमचं ते अगदी सिरियस आणि फोकस्ड होऊन शिकवणं, किरण पाटील सर तुमच्या पण गमती जमती, ह्या गोष्टी सर नेहमीच आठवणीत राहतील. आम्ही मिस करू या गोष्टींना. थँक्यू, थँक्यू. हा. आणि त्यासाठी सर इग्नाइट अकॅडमीचे मला खूप खूप धन्यवाद मानायचे आहेत. कारण शिक्षक होणे, माझे वडील स्वतः मॅथ्सचे टीचर आहेत. एक टीचरची मुलगी म्हणून टीचर होणं हे माझं स्वप्न होतंच. आणि तुमची साथ मिळाल्यामुळे मी आज ते पूर्ण करू शकले. आणि स्पेशली सर लास्ट मोमेंटला जे आपण टिप्स अँड ट्रिक्स वाली बुद्धिमत्तेची जी बॅच लॉन्च केली होती सर, त्याचा खूप फायदा झालेला आहे. मी जसं बोलले की मला पेपर सगळा कव्हर करून रिचेक करायला वेळ भेटला, हे सर त्याचमुळे झालं. मी बऱ्याच माझ्या मेथड टेस्ट सॉल्व्हिंगच्या चेंज केल्या, तुमच्या ट्रिक्स मी वापरल्या, त्यामुळे माझा पेपर वेळेच्या आधी कव्हर होऊ शकला. आणि समुद्रात तुम्ही जसं पोहायला शिकवलं, तुम्ही अवघड उदाहरणांचा सराव करून घेतला. त्याच्या समोर टेटचे आलेले एक्झाम्पल्स हे काहीच नव्हते म्हणायला हरकत नाही सर. जसं बोलतो तुम्ही समुद्रात पोहायला शिकवलं, त्यामुळे ह्या डबक्याचं मला काहीच वाटलं नाही असं झालंय सर. अरे वा वा, थँक्यू, थँक्यू दीदी. खूप धन्यवाद. Thank you. All credit goes to our Ignite Academy team. Okay. Yes. Thank you, Didi. Thank you.